माझा मुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे. मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी लागोपाठ दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेवर गंभीर आरोप केलेत. मुंबई महापालिका टेंडर फिक्सिंग प्रक्रियेत भाजपच्या एका माजी खासदाराच्या मुलाचं कनेक्शन असल्याचाही आरोप देशपांडे यांनी केला. मुंबई महापालिकेच्या घनकचऱ्यासाठीच्या 6,000 कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत राजकीय आशीर्वाद असलेल्या कंपन्यांना झुकतं माप देण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेची SIT आणि आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी करण्याची देशपांडे यांनी पुन्हा मागणी केली. मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी नेमके काय आरोप केलेत आपण पाहूयात. ज्या कंपन्या मी तुम्हाला सांगितलेल्या त्याच कंपन्या या लिस्टमध्ये आहेत आणि त्या क्वालिफाय झाल्या. याच्यावरनं काल आम्ही जी माहिती तुम्हाला दिली होती ती सिद्ध करते की कशा प्रकारे ठराविक कंपन्यांनाच काम देण्यासाठी म्हणून या पद्धतीच्या टेंडर कंडिशन बनवलेल्या आहेत. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्या कंपनीला कुठल्या वॉर्डाचं काम मिळणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला टेंडर ओपन होण्याच्या आधीच सांगणार आहोत. मी काल एक नाव घेतलेलं सनी पांड्या. या पांड्या साहेबांचे वडील श्री दिलीपभाई पांड्या हे 2011ला गुजरात मधल्या राज्यसभेचे सदस्य होते. काल मी आयुक्तांचे OSD न फोन केला होता, त्यांना वेळ मागितलेली आहे. त्याचप्रमाणे नगर विकास मंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांनाही आम्ही पत्र पाठवून या संदर्भाची लेखी तक्रार करणार आहोत. आमचं म्हणणं आहे या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे. जी आमची माहिती आहे ते सनी पांडेंनी हे सगळं टेंडर सेट केलेलं आहे. ते वारंवार AMCच्या कॅबिनमध्ये दिसतात. याचे CCTV फुटेज महानगरपालिकेने काढावेत आणि याची चौकशी व्हावी की सनी पांडे तिथे काय करत असतो. आयुक्तांच्या दालनाच्या इथे CCTV फुटेज दाखवा, काढा, चौकशी करा. खरे पुरावे पाहिजे तर याची चौकशी झाली पाहिजे आणि ती सरकारी यंत्रणांकडून झाली पाहिजे, EOWच्या मार्फत झाली पाहिजे, SITच्या मार्फत झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. मुंबईतल्या मालाड लिंक रोडवर काल मध्यरात्री